वेतन संहिता 2019 चा जो काही इम्पॉर्टंट एमसीक्यूचा भाग होता, हे आताचं दुसरं लेक्चर आहे. सकाळी आपण ऑलरेडी एक पहिलं लेक्चर बघितलेलं आहे आणि हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट 25 प्रश्न काढलेले आहे, महत्वाचे आहे. सकाळी 25 घेतले होते, आता पण 25 घेतोय आणि यामध्ये पण 4 की 5 क्वेश्चन हे एक्झाम मध्ये विचारलेले होते आणि ते इथे घेतलेले आहेत. ओके, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या, सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं द्या आणि आपलं नेहमीप्रमाणे सगळ्यात शेवटी तुमचे किती बरोबर येत आहेत आणि किती चुकतायत हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. क्लिअर? बघा मग, सोबतच जी 2199 ची बॅच होती ती आज आणि उद्या सायंकाळपर्यंत 1499 ला असणार आहे. ज्यांना कोणाला परचेस करायची असेल त्यांनी ही बॅच परचेस करू शकता आपलं पिलर्स कोचिंग क्लासेसचं जे ऍप आहे त्याच्यावरूनच. क्लिअर? चला घ्या मग क्वेश्चन नंबर 1. चला, पहिला प्रश्न काय आहे तो व्यवस्थित समजून घ्या. An employee performs 2 classes of work in a single day, each having a different statutory minimum wage. How must the employer calculate the wage under the section 11? एक कर्मचारी एकाच दिवसात 2 वेगवेगळ्या प्रकारची कामे करतो, ज्या दोन्ही कामासाठी स्वतंत्र वैधानिक किमान वेतन लागू आहे. कलम 11 नुसार नियोक्त्याने त्याचे वेतन कसे मोजले पाहिजे? चला, ओके, प्राइवेट चॅट ऑलरेडी विजिबल आहे ना. चला, क्लिअर. ओके, चला पटापट सांगा मग. चलो, गुड, छान. चलो, ओके, चला, बरोबर आहे. सेक्शन 11 नुसार जर एखादा एम्प्लॉई वेगवेगळ्या मिनिमम वेज रेट असलेल्या प्रकारच्या कामावर जर का काम करत असेल तर त्या प्रत्येक कामासाठी त्याने त्या कर्मचाऱ्याने जो वेळ दिला आहे त्या वेळेनुसार त्याला जे रिस्पेक्टिव्ह मिनिमम रेट पेमेंट असेल, वेतन असेल, ते द्यावं लागतं. म्हणजे दोन्ही कामासाठी वेगवेगळं पेमेंट वेगवेगळ्या वेळेसाठी त्याला द्यावं लागतं. म्हणून डी अगदी बरोबर आहे तुमचं की पे अकॉर्डिंग टू द टाइम ऑक्युपाइड इन इच क्लास ऑफ वर्क ऍट इट्स रिस्पेक्टिव्ह मिनिमम रेट. प्रत्येक कामाच्या प्रकारात घालवलेल्या वेळानुसार त्या कामासाठी लागू असलेल्या किमान दराने वेतन द्यावे. क्लिअर? एक्झॅक्टली. चला दुसरं सांगा. सेकंड, कलम 13(3) नुसार एखाद्या कर्मचाऱ्याचा रोजगार कधी मूलतः खंडित किंवा मध्यंतरीचा मानला जातो? ओके, एखाद्या कर्मचाऱ्याचा रोजगार किंवा रोज कधी मूलतः खंडित किंवा मध्यंतरीचा मानला जात असतो? ओके, जेव्हा कर्मचारी अर्धवेळ कामावर काम करतो, जेव्हा कर्तव्याच्या तासामध्ये सामान्यतः निष्क्रियतेचा असा कालावधी समाविष्ट असतो ज्यात शारीरिक हालचाल किंवा सतत लक्ष देण्याची आवश्यकता नसते, जेव्हा कारखाना वर्षातील केवळ विशिष्ट हंगामातच सुरू असतो, जेव्हा कर्मचारी पूर्वसूचनेशिवाय वारंवार कामावर गैरहजर राहतो. चला, बरोबर आहे. चलो, स्वप्नील चुकलंय, स्वप्नील सी चुकलंय, इंगोले बरोबर आहे. 2 स्वप्नील आहेत चॅट मध्ये, त्याच्यामुळे मग कन्फ्युजन होऊ शकतं. चला, ठीक आहे. आता बरेचदा काय होतं, त्याला आपण अजून एक गोष्ट म्हणू शकतो की असेन्शियली इंटिमिनेट एम्प्लॉयमेंट, म्हणजे एम्प्लॉयमेंट ज्यामध्ये ड्युटी अवर्स मध्ये किंवा ड्युटी अवर्सच्या दरम्यान नियमितपणे जर का काम नसेल आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि कंटिन्युअस अटेन्शन आवश्यक नसेल, अशा पिरियडला आपण काय म्हणतो? असेन्शियल इंटिमिनेट एम्प्लॉयमेंट. म्हणजेच काय, जर का जेव्हा कर्तव्याच्या तासामध्ये सामान्यतः निष्क्रियतेचा असा कालावधी समाविष्ट असतो ज्यात फिजिकल हालचाली किंवा सतत लक्ष देण्याची आवश्यकता नसते,
अशा केसमध्ये त्या पर्टिक्युलर कर्मचाऱ्याला मध्यंतरीचा वेतन किंवा त्याचा जो रोज आहे तो मध्यंतरीनंतर किंवा हाफ वेतन किंवा खंडित वेतन त्याला दिलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे बी करेक्ट आहे. क्लिअर. थर्ड, कलम 14 अंतर्गत सामान्य कामाच्या दिवसापेक्षा जास्त वेळ अतिरिक्त काम केलेल्या प्रत्येक तासासाठी किंवा तासाच्या भागासाठी नियोक्त्याने किमान कोणत्या दराने वेतन देणे बंधनकारक आहे. आता अतिरिक्त काम म्हणजेच काय, ओव्हर टाइम ज्याला बोलतो आपण, बरोबर आहे. जर का ओव्हर टाइमच्या केसमध्ये किती वेतन एक्स्ट्रा वेळेसाठी त्याला द्यायला पाहिजे, ओके, किती द्यायला पाहिजे. सामान्य वेतनाच्या दरापेक्षा 1.5 पट, सामान्य तासाच्या वेतनाच्या दरा इतकाच, सामान्य वेतनाच्या दराच्या दुप्पटपेक्षा कमी नाही, सामान्य तासाच्या वेतनाच्या दराच्या तिप्पट. चला पटकन सांगा. चलो गुड. यस, खूप बरोबर. कमीत कमी म्हणजे ट्वाइस किंवा डबल त्याला द्यायला पाहिजे, त्यापेक्षा कमी देता येत नाही. म्हणजे 100 रुपये असेल तर त्याला 200 रुपये तिथे तुम्हाला द्यावे लागेल, त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही. म्हणून सी करेक्ट. अगदी बरोबर आहे, सी करेक्ट. नेक्स्ट फोर्थ, कलम 15 अंतर्गत योग्य सरकार मूळ पर्यायांना बाजूला ठेवून अधिसूचना जारी करू शकते आणि विशिष्ट आस्थापना केवळ कोणत्या माध्यमांद्वारे वेतन देणे बंधनकारक करू शकते. चला, योग्य सरकार मूळ पर्यायांना बाजूला ठेवून. आता मूळ पर्याय कोणते हे पण लक्षात घ्या. जिथे कॅश किंवा डायरेक्ट कॅश थ्रू पैसे द्यायचे हे मूळ वेतनच्या पद्धतीनं, म्हणजे हे मूळ पर्याय होते, त्याला बाजूला ठेवून अधिसूचना जारी करू शकते आणि विशिष्ट आस्थापना केवळ कोणत्या माध्यमातून, फक्त ते स्पेशली सांगेल की बाबा अशा पद्धतीचं तुम्ही वेतन द्या, त्याला आपण काय बोलतो. चलो, अगदी बरोबर. चेक और बाय क्रेडिट द बँक अकाउंट. एकतर चेकद्वारे द्या किंवा बँकच्या खात्यात डायरेक्ट जमा करा. ओके, सो बी करेक्ट. क्वेश्चन 5, कलम 16 अंतर्गत नियोक्त्याने निश्चित केलेल्या कोणत्याही वेतन कालावधीची जास्तीत जास्त अनुज्ञेय मर्यादा काय असते. म्हणजे मॅक्झिमम तो नियोक्ता, तो मालक पेमेंट कधीपर्यंत देऊ शकतो. 1 आठवडा, 2 आठवडे, 1 महिना की 3 महिने, तो कधीपर्यंत लांबवू शकतो. क्वेश्चन नंबर 5. चलो गुड. म्हणजे आशिष चुकलंय तुमचं. चला, मॅक्झिमम किती, लास्ट लेक्चर मध्ये पण आपण बघितलं होतं की जास्तीत जास्त किती, 1 महिना. 1 महिना म्हणजे एका महिन्याचा तो पिरियड ठेवू शकतो पेमेंट देण्यासाठी. पेमेंट तो कसं देऊ शकतो, हवर बेसिसवर देऊ शकतो, तासाप्रमाणे, तो दिवसाप्रमाणे देऊ शकतो, तो 15वाड्याप्रमाणे देऊ शकतो, तो महिन्याच्या कंडिशनने देऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त टाइम पिरियड किंवा शेड्यूल त्याला लांबवता येत नाही. श्रुती चुकलेला आहे. क्लिअर. सो सी करेक्ट. An establishment employees works on a fortnightly basis. By when must their wage be paid under the section 17(1)? एक आस्थापना 15वाड्याच्या आधारावर कामगारांना नियुक्त करते. कलम 17(1) नुसार त्यांचे वेतन कधीपर्यंत दिले गेले पाहिजे. आता 15 दिवसानंतर जर का वेतन द्यायचं ठरलं तर ते किती द्यायला पाहिजे. 15वाड्याच्या शेवटच्या शिफ्ट समाप्तीवर, 15वाडा संपल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपूर्वी, पुढील महिन्याच्या 7व्या दिवसाची मुदत संपण्यापूर्वी, त्या आठवड्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. चलो गुड, अगदी बरोबर. बी करेक्ट आहे, बी करेक्ट आहे. म्हणजेच काय, 17(1) काय सांगतो, 17(1) नुसार जर का फोर्टनाइटली बेसिसवर जर का एखादा कर्मचारी काम करत असेल तर तो पिरियड संपल्याच्या दुसऱ्या दिवसच्या अखेरीपर्यंत तुम्ही त्याला ते पेमेंट, वेतन, त्याची जी काही मजुरी असेल ते देणं गरजेचं असते. म्हणून मग बी करेक्ट. 7, जर एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला किंवा आस्थापना बंद झाली तर नियोक्त्याने
कलम 17(2) नुसार देय असलेलं एकूण वेतन किती दिवसाच्या आत दिलं पाहिजे. त्याने राजीनामा देऊन दिला किंवा मग त्याने ती आस्थापनाच बंद पडलं तर त्या केसमध्ये कधीपर्यंत ते पेमेंट त्या व्यक्तीला दिलं पाहिजे. चलो गुड. चला एक करेक्ट. छान छान. जर का एखाद्या व्यक्तीने स्वतः राजीनामा दिला, त्याला जर का डिसमिस करत असेल, जर का त्याला त्याचा मृत्यू होत असेल किंवा इन केस जर का आस्थापनाच बंद पडत असेल, कारखाना जे काय असेल ते बंद पडत असेल, तर त्या केसमध्ये ती सर्व्हिस समाप्त झाल्यापासून 2 वर्किंग डेजच्या आतमध्ये 2 वर्किंग डेजच्या आतमध्ये ते पेमेंट ते वेतन त्याला देणं बंधनकारक आहे. क्लिअर. म्हणून 2 कामाच्या दिवसाच्या आत. नेक्स्ट 8. Which of the following situation is explicitly deemed to be a wage reduction under the section 8(1)(a)? कलम 18(1)(a) च्या अंतर्गत खालीलपैकी कोणती परिस्थिती स्पष्टपणे वेतनातून केलेली कपात मानली जाते. योग्य कारणासाठी वेतन वाढ रोखणे, वैधानिक अनुपालांतर्गत कर्मचाऱ्याचे निलंबन करणे, कर्मचाऱ्याने नियोक्त्याला किंवा त्याच्या एजंटला केलेले कोणतेही पेमेंट, खराब कामगिरीमुळे कर्मचाऱ्याला खालच्या पदावर आणणे. चला पटकन सांगा. सी एकदम आहे. बघा 2 आता इथे 48 तास आणि इथे 2. ओके. तर कसं आहे, कंडिशन काय आहे बघा. प्रिया म्हणत आहे सर ऑप्शन ए आणि डी बरोबर आहे तुमचं, दोन्ही सारखंच येतं. इथं 48 तास आहे, इथे 2 तास आहे, पण इथे वर्किंग डेज असतात. 2 वर्किंग डेज. जर का त्यामध्ये शनिवार रविवार आला तर मग ते वर्किंग डेज मानले जात नाही, मग त्याला तुम्ही 48 तास म्हणू शकत नाही. क्लिअर. म्हणून वर्किंग डेज फार जास्त महत्वाचं आहे इथे. क्लिअर प्रिया. चला क्लिअर आहे का हे सांगा पटकन आधी. प्रिया त्यांना इश्यू आहे ते. ओके. चला 8. कोणती परिस्थिती स्पष्टपणे वेतनातून केलेली कपात मानली जाते. पटकन सांगा. कोणती गोष्ट वेतनातून कपात म्हणून मानली जाऊ शकते. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. बालाजी चुकलेत. ओके. शुभम रघुवंशी चुकले. आपण आधी सांगितलंय की वेतन वाढ योग्य कारणासाठी वेतन वाढ रोखणे किंवा अनुपालनांतर्गत कर्मचाऱ्याचे निलंबन करणे किंवा खराब कामगिरीमुळे त्याला डिमोशन करणे किंवा त्याला खालच्या रँकवर पाठवणे नाहीये. जर का कर्मचाऱ्याने नियोक्त्याला किंवा त्याच्या एजंटला केलेले कोणतेही पेमेंट असेल, जर का कर्मचाऱ्याने त्याच्या मालकाला किंवा त्याच्या एजंटला जर काही पैसे दिले असेल तर ती कपात मानली जात असते. क्लिअर. त्याच्यामुळे सी करेक्ट. सी करेक्ट. क्लिअर. नाही. कलम 18(2)(e) च्या स्पष्टीकरणानुसार ज्यासाठी नियोक्ता वेतनातून कपात करू शकते अशा सेवा या संज्ञेतून खालीलपैकी काय स्पष्टपणे वगळण्यात आलेले आहे. घरभाडे किंवा निवास व्यवस्था पुरवणे, वीज पुरवठा आणि वैद्यकीय मदत देणे, रोजगारासाठी आवश्यक असलेली साधने टूल्स आणि कच्चा माल पुरवणे, शासकीय अनुदानित गृहनिर्माण योजना. चला 9 ला सांगा काय आहे. ओके. आता बघा सेवा देताना तो जर का घरभाडे किंवा निवास देऊ शकतो, व्यवस्था पुरवतो तर ती सेवा झाली. वीज पुरवठा आणि वैद्यकीय मदत करतो तीही सेवा मानू शकतो. शासकीय अनुदानित गृहनिर्माण योजना पुरवत असेल ती आपण सेवा मानतो, ते पण आपण सेवा मानतो. पण जर का कामासाठी तो रोजगारासाठी आवश्यक असलेली साधने टूल्स आणि कच्चा माल पुरवणे ही त्याची सेवा आहे का नाही, हे तर तो त्याच्यासाठी पुरवतोय. लक्षात येत आहे.
हे कुणासाठी करतोय? तो स्वतःसाठी. आणि यांनी काय म्हटलंय? च्या स्पष्टीकरणानुसार ज्यासाठी नियोक्ता वेतनातून कपात करू शकतो याच्यासाठी कपात करणार आहे काय? कच्च्या मालासाठी कपात करणार आहे का? बिलकुल नाही. कच्च्या मालासाठी, कच्चा माल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, तेव्हापासून तो कच्चा माल मिळाल्यानंतर जी गोष्ट मॅन्युफॅक्चर करायची आहे ती तयार होईल. मग याच्यासाठी तुमची कपात करू शकते का? बिलकुल नाही. म्हणून मग सी करेक्ट. हा, तो जर का घर भाडे किंवा एखादा निवास तुम्हाला पुरवतो त्याच्यासाठी कपात करू शकतो. तो तुमचा वीज पुरवठा किंवा वैद्यकीय मदत करतो त्यासाठी तो कपात करू शकतो. अनुदानित गृहनिर्माण योजनेत तुम्हाला जागा देतोय त्यासाठी तो कपात करू शकतो. ओके. नाही, जर का त्याने तुम्हाला शासकीय अनुदानित गृहनिर्माण योजनेत तुम्हाला जागा करून दिली त्याचे पैसे तो भरतोय त्याची कपात तो करणारच आहे. जे काय तो पैसे भरत असेल त्याच्यासाठी तो कपात करणार आहे. पण टूल्स आणि कच्चा माल पुरवणे, कच्चा माल काय त्याच्या तुमच्या घरी येते का? नाही, त्याच्या कंपनीसाठी येतो. त्यातनं तो मेन प्रोडक्ट बनवतो, जो ओरिजिनल प्रोडक्ट आहे तो बनवतो या कच्च्या मालापासून. त्याला तुम्ही कसं काय हे कराल? म्हणून सी करेक्ट. असे कन्फ्युजिंग होतात बरं, लक्षात घ्या. असे कन्फ्युजिंग क्वेश्चन असतात. 10 कलम 18(2) अंतर्गत नुकसान किंवा हानीसाठी कर्मचाऱ्याच्या वेतनातून कायदेशीर कपात केवळ तेव्हाच केली जाऊ शकते जेव्हा ते नुकसान थेट कशामुळे झाले असेल. सोपा आहे, खूपच सोपा आहे. चला पटकन सांगा. चलो गुड. बी करेक्ट, बरोबर आहे. जर का कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे जर का ती चूक झाली असेल, ते नुकसान झालं असेल तर तेव्हाच तुम्ही कपात करू शकता, अदरवाईज कपात करता येणार नाही. 11 कलम 26 अंतर्गत वार्षिक किमान बोनस मिळण्यास पात्र होण्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्याने एका लेखा वर्षात किमान किती दिवस काम करणे आवश्यक आहे? जर बोनस घ्यायचं असेल तर मिनिमम किती दिवस त्या वर्षामध्ये काम करायला पाहिजे? त्या व्यक्तीने किती दिवस काम करणं आवश्यक आहे? सॉरी, चलो बरोबर आहे. कमीत कमी 30 दिवस. 30 दिवस त्याने काम करणं आवश्यक आहे, तर आणि तरच तो बोनस घेण्यासाठी पात्र ठरू शकतो. क्लिअर. नेक्स्ट 12 कलम 26 नुसार मागील लेखा वर्षात नियोक्त्याकडे कोणताही वाटप करण्यायोग्य नफा नसला तरीही पात्र कर्मचाऱ्याला किती वैधानिक किमान बोनस देणे बंधनकारक आहे? जर का त्याला एक्स्ट्रा नफा झाला नाही, ज्याला आपण अधिशेष म्हणतो, तो जर का त्याच्याकडे नसेल तरी त्याने मिनिमम बोनस किती देणं गरजेचं आहे? कमावलेल्या वेतनाच्या 5% किंवा 50 रुपये जे जास्त असेल ते, 8.33% किंवा 100 रुपये, 10% किंवा 200 रुपये. नफा उपलब्ध नसल्यास कोणताही बोनस देणं गरजेचं नाही. नफा उपलब्ध नसल्यास देणं गरजेचं नाही. चलो ओके, अगदी बरोबर आहे. मिनिमम 8.33% किंवा 100 रुपये यापैकी जी जास्त असेल रक्कम ती तुम्ही देऊ शकता. आणि मॅक्झिमम किती पर्सेंट देऊ शकतो? 20%. हे पण लक्षात असू द्या, सकाळच्या MCQ सेशन मध्ये हा प्रश्न झालेला होता. ओके, चलो नेक्स्ट 13 कलम 26(3) आणि 26(5) नुसार शिल्लक नफ्यावर आधारित किंवा उत्पादकता कराद्वारे ठरवलेल्या कर्मचाऱ्याला देय असलेल्या वार्षिक बोनसची कमाल वैधानिक मर्यादा किती आहे? आताच झालं, आताच मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे ना? आताच तुम्हाला सांगितलं किती? 20%. अरे हो की नाही? आताच तुम्हाला सांगितलंय 20%. म्हणून 13 ला काय येतं? 20% मॅक्झिमम. बरोबर आहे. सो मॅक्झिमम किती आहे? 20%. लक्षात ठेवायचं. चला घ्या. कलम 26(6) नुसार विक्री किंवा सेवा सुरू झाल्यापासून पहिल्या किती लेखा वर्षापर्यंत नवीन आस्थापना केवळ नफा झाल्या वर्षातच बोनस देण्यास पात्र असते? 3 वर्ष,
5 वर्ष, 7 वर्ष की 10 वर्ष? नवीन मी कारखाना टाकला तर प्रत्येक वर्षी बोनस द्यायला पाहिजे का? नाही. जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तरच पहिले किती वर्ष तुम्ही बोनस द्यायला पाहिजे. फक्त प्रॉफिट होत असेल तरच बोनस देऊ शकतात, अदरवाईज बोनस देऊ शकत नाही. क्लिअर? अगदी बरोबर आहे. किती? पहिले 5 वर्ष. ओके, पहिले 5 वर्ष म्हणजे सेक्शन नंबर 26(6) नुसार नवीन इस्टॅब्लिशमेंट मध्ये सेल्स किंवा सर्व्हिस सुरू झाल्यानंतर पहिले 5 लेखा वर्षामध्ये, अकाउंटिंग इयर मध्ये एम्प्लॉयरला नफा झालेल्या वर्षातच बोनस देणे आवश्यक असते, अदरवाईज नाही दिला तरीही चालतो. म्हणून बी करेक्ट. क्लिअर? नेक्स्ट 15. कलम 26(6) स्पष्टीकरण 1 नुसार नियोक्त्याने खालीलपैकी कोणती गोष्ट केल्याशिवाय त्याला लेखा वर्षात नफा मिळालेला आहे असे मानले जाणार नाही. भागधारकांना लाभांश वाटपाची तरतूद करणे, मागील वर्षाच्या तुलनेत विक्री दुप्पट करणे, त्या वर्षाच्या घसाऱ्याची डेप्रिसिएशनची तरतूद करणे आणि मागील सर्व वर्षाचा घसारा व तोटा पूर्ण भरून काढणे, एकूण नफ्याचा अर्धा हिस्सा राज्य सरकारकडे शेअर करणे. चला 15 ला काय बरोबर येतं? अगदी बरोबर. काय? सी बरोबर. सी बरोबर. बरोबर आहे. म्हणजेच काय, करंट इयरची डेप्रिसिएशन आणि मागच्या जुन्या वर्षाचं डेप्रिसिएशन आणि लॉस हे पूर्णपणे सेट ऑफ केल्यानंतरच जो काही प्रॉफिट उरतो त्याला आपण नफा म्हणतो. लक्षात आलं? तर त्याच वेळेला तो प्रॉफिट मिळालेला आहे असं मानलं जात असते. म्हणजे चालू वर्षाचा आणि मागच्या वर्षाचा जो तोटा झाला असेल तो सेट केल्यानंतर, डेप्रिसिएशन मायनस केल्यानंतर जे उरते त्याला आपण प्रॉफिट म्हणतो. म्हणून सी करेक्ट. 16. कलम 26(8) नुसार विक्री किंवा सेवा सुरू झाल्यापासून कितव्या लेखा वर्षापासून नवीन आस्थापनेला सेट ऑन आणि सेट ऑफ चे नियम इतर जुना आस्थ्याप्रमाणेच लागू होतात? 5व्या लेखा वर्षापासून, 6व्या लेखा वर्षापासून, 7व्या लेखा वर्षापासून की 8व्या लेखा वर्षापासून? लेखा वर्ष अकाउंटिंग इयर, फायनान्शियल इयर. गुड. सोळाला काय बरोबर येतो? डी. अगदी बरोबर आहे. म्हणजेच काय, सेक्शन नंबर 26(8) नुसार 8व्या अकाउंटिंग इयर पासून किंवा 8व्या लेखा वर्षापासून सेक्शन 36 मधलं जे काही सेट ऑन आहे आणि सेट ऑफ आहे हे लागू होत असते. म्हणून डी करेक्ट. आणि सेट ऑन आणि सेट ऑफ काय असतं हे ऑलरेडी मी तुम्हाला विथ एक्झाम्पल क्लिअर करून दिलेलं आहे. 17. कलम 28 नुसार बोनसच्या गणनेसाठी खालीलपैकी कोणता दिवस कर्मचारी आस्थापनेत काम करत होता असे मानले जात नाही? आस्थापनेत काम करत होता असे मानले जात नाही. अधिकृत करारांतर्गत कर्मचाऱ्याला ले ऑफ, सक्तीच्या रजेवर पाठवलेले दिवस, कर्मचारी पगारासह रजेवर असलेले दिवस, या ठिकाणी झालेल्या अपंगत्वामुळे नाही, संपामध्ये स्वेच्छेने भाग घेतल्यामुळे कर्मचारी गैरहजर असलेले दिवस. ओके, सांगा पटकन. अगदी बरोबर. 17ला काय बरोबर आहे? छान. 17ला आता पहिले बघा काय आहे, ले ऑफ किंवा सक्तीच्या रजेवर असलेला तरी त्याला तो कामावर आहे असं मानलं जात असतं. जरी तो ले ऑफ वर आहे, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं आयटी मध्ये बेंचवर आहे, बरोबर आहे की नाही, ते एक्झाम्पल तो पॉइंट आहे हा. कर्मचारी पगारासह रजेवर असलेले दिवस, पगारासह रजेवर आहे म्हणजे लिव्ह विथ पेमेंट आहे, त्या केसमध्ये त्याला पगार मिळतोच. त्याला जर का तात्पुरता अपंगत्व आलं असेल तरीही त्याला पगार मिळतो, तिथे तुम्हाला त्याला डिडक्ट करता येत नाही. पण जर का एखादा कर्मचारी स्वइच्छेने एखाद्या संपामध्ये बसतोय किंवा संपामध्ये भाग घेतोय तेव्हा त्याचं बिनपगारी करतात किंवा त्या केसमध्ये त्याला गैरहजर असं मानलं जाते. म्हणून डी करेक्ट. क्लिअर. नेक्स्ट 18. कलम 29 नुसार खालीलपैकी कोणत्या गैरवर्तनाला
परिवर्तनामुळे कर्मचारी संहितेअंतर्गत बोनस मिळण्यास स्पष्टपणे अपात्र ठरतो. बोनस कधी मिळू शकत नाही. सिंपल आहे, काहीच नाहीये, सिंपल आहे एकदम. बरोबर. जर का एखादा कर्मचारी लैंगिक छळाच्या गुन्ह्यासाठी दोषी सिद्ध होत असेल तर त्या केसमध्ये तो बोनस मिळण्यास अपात्र ठरतो किंवा पात्र राहत नाही. त्यामुळे बी करेक्ट. चलो बी करेक्ट. 19. कलम 30च्या तरतुदीनुसार एखाद्या आस्थापनेची स्वतंत्र शाखा किंवा विभाग विशिष्ट वर्षासाठी बोनसच्या गणनेकरता केवळ कोणत्या अटीवर स्वतंत्र युनिट मानला जाऊ शकतो? तुम्हाला माहित आहे, मी आधी सांगितलं, खूप साऱ्या ब्रांचेस जर का असेल तरी त्या ब्रांचेस एकच मानल्या जातात आणि बोनस एकच द्यावा लागतो. पण काही केसेसमध्ये एका पर्टिक्युलर ब्रांचसाठी, डिपार्टमेंटसाठी वेगळा बोनस देण्याची सुद्धा तरतूद या ऍक्ट मध्ये केलेली आहे. ते कुठे केली जाऊ शकते असं त्यांनी विचारलेलं आहे. ती शाखा दुसऱ्या राज्यात स्थित असली पाहिजे. कारखाना कायद्याअंतर्गत तिचा स्वतंत्र व्यवस्थापक नियुक्त असल्यास, त्या वर्षासाठी त्या शाखेचा स्वतंत्र ताळेबंद, बॅलन्स शीट आणि नफा तोटा खाते रोखले गेले असल्यास, ती शाखा 100 पेक्षा जास्त कामगारांना स्वतंत्रपणे नियुक्त करत असल्यास. चला 19 ला काय बरोबर आहे? चलो गुड. ओके. तर सेक्शन 30 मध्ये काय सांगितलं आहे, त्याच्या प्रोव्हिजन नुसार ब्रांच किंवा ते डिपार्टमेंटसाठी स्वतंत्र बॅलन्स शीट आणि स्वतंत्र प्रॉफिट लॉस अकाउंट मेंटेन केलं असेल तर मग त्या केसेसमध्ये त्या आस्थापनेत, त्या कारखान्यात, त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला, ब्रांचला सेपरेट बोनस किंवा वेगळ्या पद्धतीचं बोनस देण्याचे अधिकार इथे आहे. क्लियर? म्हणून मग काय? सी करेक्ट. सी करेक्ट. नेक्स्ट 20. कलम 31(1) नुसार बँकिंग कंपनीच्या बाबतीत उपलब्ध शिल्लकीच्या किती टक्के रक्कम वाटप करण्यास योग्य नफा म्हणून निश्चित केले जाते, ज्यातून बोनस दिला जातो? कुठं म्हणताय? बँकिंग कंपनी. बँकिंग कंपनी म्हणताय. बँकिंग साठी किती आहे? बँकिंग साठी किती आहे तुम्हालाही माहित आहे. आणि दुसरा प्रश्न बघू द्या, तुम्ही याचं उत्तर आताच सांगून देईल. ओके. किती? गुड. 60%. बरोबर आहे. 60%. म्हणजे बँकिंग इस्टॅब्लिशमेंट मध्ये 60% एवढा नफा दिला जाऊ शकतो आणि बाकी जेवढे इस्टॅब्लिशमेंट आहे तिथे किती दिला जातो? 67%. लक्षात घ्या. बँकिंग साठी हे झालंय, बँकिंग साठी, आणि हे झालंय अदर इस्टॅब्लिशमेंट साठी. अदर इस्टॅब्लिशमेंट साठी. क्लिअर? नेक्स्ट 21. संहितेच्या कलम 42 अंतर्गत केंद्रीय आणि राज्य दोन्ही सल्लागार मंडळाच्या रचनेत महिला सदस्यांचे किमान वैधानिक प्रमाण किती असणे बंधनकारक आहे? तुम्हाला माहित आहे की आपण ऍडवायझरी कमिटी फॉर्म करतो आणि ऍडवायझरी कमिटीमध्ये किती लोक असणं गरजेचं आहे, त्यामध्ये महिला किती पाहिजे टोटल? चलो छान. सर्व जेवढी मेंबर असेल त्याच्या 1/3 पेक्षा कमी नसायला पाहिजे. किती? 1/3 पेक्षा कमी सदस्य महिला नसायला पाहिजे. त्यामुळे बी करेक्ट. बी करेक्ट. बरोबर आहे. 22. संहितेअंतर्गत प्राधिकरणाकडे किमान वेतन किंवा बोनसच्या थकबाकीबाबत कर्मचाऱ्याने किंवा कामगार संघटनेने दावा दाखल करण्याची वैधानिक मर्यादा किती आहे? चला पटकन सांगा. किती वर्षापर्यंत दावा अपील करू शकते? किती? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष की 5 वर्ष? स्वप्नील चुकलंय, प्रिया चुकलंय, अक्की चुकलंय. किती? 3 वर्ष. बरोबर आहे. दावा देय झाल्यापासून 3 वर्षाच्या आत
3 वर्षाच्या आत. क्लिअर. नेक्स्ट 23. जर एखाद्या नियोक्त्याने पहिल्यांदाच कर्मचाऱ्याला किमान वेतनापेक्षा कमी वेतन देण्यास दोषी आढळला, कलम 54 अंतर्गत त्याला जास्तीत जास्त किती दंड आकारला जाऊ शकतो? पहिल्यांदा, लक्षात घ्या, पहिल्यांदा किमान वेतनापेक्षा मी तुम्हाला तीन दंड सांगितले होते. किमान वेतन, त्याच्यात 5 वर्ष, बाकी त्या तरतुदीचं उल्लंघन केलं आणि पुढच्या 5 वर्ष, आणि नंतर प्रॉपर रजिस्टर मेंटेन केलं नाही, असे आपण 3 उल्लंघन बघितले होते. 3 इथे काय गुन्हे बघितले होते. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर. 50,000 पर्यंत. किती? 50,000 पर्यंत. गुड. नेक्स्ट, कलम 51 अंतर्गत पारंपरिक कामगार निरीक्षक या पदाला दुहेरी भूमिकेसह कोणत्या नावाने पुनर्नामकरण करण्यात आलेले आहे? इन्स्पेक्टरला दुसरं नाव आहे. काय आहे? इन्स्पेक्टरला अजून एक नाव देण्यात आलेलं आहे. त्याचं नाव काय? चलो गुड. इन्स्पेक्टर कम फॅसिलिटर. बरोबर आहे. निरीक्षक सह सुविधाकार किंवा सुविधा दाता हे सुद्धा म्हटलं जाते. नेक्स्ट, वेतन कमी देण्याच्या संदर्भात 5 वर्षाच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरचा गुन्हा केल्यास संहिता कलम 54 अंतर्गत कोणती दंडात्मक तरतूद लागू करते? पटकन सांगा. जर का पुन्हा केला असेल गुन्हा तर कोणती दंड इथे लागू होतात? गुड. छान. योगेश चुकले. सॉरी योगेश आधीच्याचा आधा दिलाय. बरोबर आहे. सॉरी. चलो गुड. सी अगदी बरोबर आहे. 3 महिने किंवा 1 लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही. तो 3 महिने कारावास, 1 लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. क्लिअर. तर पुन्हा एकदा सांगतोय, आपला रेकॉर्डेड क्लास हा फक्त आज आणि उद्यापर्यंत 1499 ला आहे. त्यानंतर मग तो 4099 ला केला जाईल. ठीक आहे ना? ओके. चला मग आत्तासाठी थांबतोय.